नमस्कार. आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. तुम्ही 1000 रुपयांचे अनुदान मागता तिथे कोट्यावधीची लूट. महायुतीला अडचणीत आणणारे सदाभाऊ खोतांचे वक्तव्य. पत्रकार सचिन मुर्तडकर यांच्यावर प्राणघातक हल्ला. हल्लेखोर पसार. ग्रामीण पत्रकार संघटना आक्रमक. अकोला पूर्व मतदारसंघात मातृशक्ती असुरक्षित. बिर्ला कॉलनीत महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लंपास. विधानसभेत 5 पैकी एका ठिकाणी भाजपला अच्छे दिन. 4 विधानसभेसाठी सक्षम उमेदवाराचा शोध सुरू. निरीक्षक दाखल. गुरुवारी घटस्थापना. भाविक भक्तांची तयारी पूर्णत्वाकडे. गरबा दांडिया उत्सवाला होणार रंगारंग सुरुवात. आता सविस्तर बातम्या. आम्ही बँका बुडवल्या, कारखाने बुडवले, सरकार बुडवलं. आम्ही 10 कोटी 20 कोटी हाणतोय आणि तुम्ही 5000 अनुदान मागताय. नधाना येथील शेतकरी मेळाव्यात महायुतीचे नेते सदाभाऊ खोत यांचे खळबळजनक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील नंधाना येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बोलताना महायुतीचे नेते सदाभाऊ खोत म्हणाले की लढाऊ माणसं विदर्भात आहेत. ही माणसं जपा. विदर्भातील नेतृत्व मोठं करा. तुम्ही आमच्याकडे मोठं करायला येऊ नका. आमचे गडी लय मोठे आहेत. आम्ही बँका बुडवल्या, कारखाने बुडवले, उचल बुडवली, सरकार बुडवलं. आम्ही जेवढं हाणता येईल तेवढं हाणलं. आणि तुम्ही काय मागताय? फक्त अनुदान 5000 द्या, 10000 द्या, 20000 द्या. आम्ही किती हाणतो यात? 10 कोटी, 15 कोटी, 20 कोटी. आमचं कोटीत चाललंय आणि तुमचं हजारात. कशी गरिबी दूर होईल असा सवाल देखील खोत यांनी केलाय. खोत यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे महायुतीचे नेते असताना एक प्रकारे खोत यांनी स्वतः केलेल्या पापाची कबुली तर दिली नाही असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित झाला आहे. तर अशी लढाऊ माणसं विदर्भामध्ये, ही माणसं जपा, ही माणसं सांभाळा. विदर्भाचं नेतृत्व मोठं करा. तुम्ही आमच्याकडे मोठं करायला येऊ नका. आमचं गडी लय मोठं आहे. आम्ही बँका बुडवल्या, त्या कारखाना बुडवली की, पुस्तक बुडवली की, कारखाना बुडवली की, सरकार बुडवलंय. आम्ही जेवढं हाणता येईल तेवढं हाणलं या. आणि तुम्ही काय फक्त अनुदान 5000 द्या, 10000 द्या, 20000 द्या. आम्ही किती आणतोया? 10 कोटी, 15 कोटी, 20 कोटी. आमचं कोट्यात चाललंय आणि तुमचं हजारात चाललंय. आणि कशी गरिबी हटायची तुमची? पत्रकार सचिन मुर्तडकर यांच्यावर चांदणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विवरा येथे सोमवारी रात्री प्राणघातक हल्ला केला. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 3 ते 4 जणांनी त्यांना गाडीतून बाहेर खेचले व त्यांच्यावर लोखंडी रॉड, लाठ्याकाठ्यांनी हल्ला चढवला. मुर्तडकर यांच्या डोक्यावर सशस्त्र गंभीर घाव घातले. तसेच हातावर, पायावर व पाठीवरही मारहाण करण्यात आली. त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. जखमी अवस्थेत मुर्तडकर यांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार केल्यानंतर रात्री उशिरा त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा हल्ला पूर्व वैमनस्यातून करण्यात आला. तसेच यापूर्वी स्थानिक आरोपींविरुद्ध वृत्त प्रकाशित करण्यात आल्याने त्यांनी मनात राग धरून आपल्यावर हल्ला चढवला असा आरोप सचिन मुर्तडकर यांनी केला आहे. घटनेची सखोल चौकशी व्हावी व दोषींवर पत्रकार हल्ला संरक्षण कायद्यानुसार कारवाई व्हावी अशी मागणी पत्रकार संघटनांनी केली. जठारपेठेतील विहिरीच्या चौकात पोलीस चौकी आहे. या ठिकाणी पोलीस तैनात असतात. पण सकाळी बिर्ला कॉलनीतील महिलेची चेन लंपास झाल्याने या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बिर्ला कॉलनीत राहणाऱ्या सिंघानिया नावाच्या 60 वर्षीय महिलेला बिर्ला राम मंदिरात दर्शन करून घरी परतत असताना चेन स्नॅचिंगची घटना समोर आली आहे. मागून मोटरसायकलवरून आलेल्या इसमाने तिची 1.5 तोडे वजनाची चेन हिसकावून पळ काढल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणात अज्ञात चेन स्नॅचरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये हा चेन स्नॅचर दिसत आहे.
लवकरच चेन स्नॅचर पकडला जाईल असा विश्वास रामदासपेठ पोलीस स्टेशन ठाणेदारांनी व्यक्त करीत नागरिकांनी आपल्या दागिन्यांची काळजी घ्यावी असे आवाहन केले। सकाळी पोलीस स्टेशन रामदासपेठ हद्दीमध्ये बिगला कॉलनी रोड बिगला रेल्वे ब्रिज या ठिकाणी डीपीच्या बाजूला एक वृद्ध महिला ज्यांचं नाव सिंगाणी आहे, वय वर्ष 60 या पायी दर्शनाहून परत येत असताना एक मोटरसायकल स्वार त्यांच्या गळ्यातील 1.5 तोळ्यांचं म्हणजे 15 ग्राम वजनाचं चेन हिसकावून पळून गेलेलं आहे। आम्ही घटनास्थळी भेट दिली, घटनास्थळाचे CCTV फुटेज प्राप्त केलेले आहेत। घटनास्थळावर वेगवेगळ्या 2 टीम आम्ही तयार केलेल्या आहेत आणि LCBला सुद्धा माहिती दिलेली आहे। सदरबाबत महिला फिर्यादी सिंगाणी यांच्या तक्रारीवरून पोस्ट रामदासपेठ येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि लवकरात लवकर आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न करीत आहोत। आम्ही आपल्या चॅनलमार्फत सर्व महिला आणि ज्या नागरिक यांना आवाहन करू इच्छितो की आपण दर्शन किंवा वॉकिंग करायला जात असताना आपण सतर्क राहावे, आपल्या आजूबाजूला कोण येत आहे कोण जात आहे याच्याकडे लक्ष ठेवावे आणि आपले किमती ऐवज त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष ठेवून काळजी घ्यावी। जिल्ह्यातील 5 पैकी 4 मतदारसंघात भाजपला धोका असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे पक्षाने निरीक्षक पाठवून पक्षातील पदाधिकाऱ्यांचा कौलबंद लिफाफ्यात घेण्याची माहिती आहे। याविषयी केवळ RRC न्यूजने बातमी प्रसारित केली होती। अकोला पूर्व मतदारसंघ सोडला तर इतर 4 मतदारसंघात भाजपा विजयाचे गणित सुनिश्चित नाही। त्यामुळे या सर्व मतदारसंघात कोणाला उमेदवारी दिली जाते याकडे सर्वांचे लक्ष आहे। अशावेळी अकोट, मूर्तिजापूर आणि बाळापूर या ठिकाणी पक्ष कोणाला उमेदवारी देते असा प्रश्न आहे। अकोला पश्चिम मतदारसंघ मित्रपक्ष राष्ट्रवादीला सोडण्याचे संकेत खुद्द भाजप प्रदेशाध्यक्षांनी दिले होते। अकोला जिल्ह्यातील अकोला पूर्व या मतदारसंघात भाजपला अच्छे दिन असल्याचे एकंदर लोकसभा निवडणुकीतील निकालावरून दिसून येते। महायुतीत अकोला पश्चिम ही जागा कोणाला सुटते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पण या जागेवर राष्ट्रवादीचा प्रबळ दावा पाहता भाजप प्रदेशाध्यक्षांनी देखील जागा सोडण्याचे संकेत दिले होते। अकोट, मूर्तिजापूर मतदारसंघात विद्यमान आमदाराबद्दल प्रचंड रोष असल्याची माहिती सूत्रांनी दिली। त्यामुळे या मतदारसंघात भाजपाने उमेदवार बदलला नाही आणि उमेदवार रिपीट केला तर चित्र वेगळे असेल असा दावा राजकीय विश्लेषकांचा आहे। आज बंद लिफाफ्यात इच्छुक उमेदवारांची नावे पक्ष निरीक्षकांनी जाणून घेतली। अकोला पूर्वसाठी आमदार श्वेता महल्ले आल्या होत्या तर अकोला पश्चिमसाठी आमदार आकाश फुंडकर हे येणार होते। पावसाच्या अतिरिक्त हजेरीमुळे अद्यापही हवी तशी भाजीची आवक बाजारात सुरू झालेली नाही। मात्र आता पावसाने माघार घेतली असली तरी भाज्यांचे दर वाढले आहेत। यात शेतकऱ्यांचा कमी, व्यापाऱ्यांचा फायदा अधिक होत आहे। किरकोळ बाजारात कोथिंबीर 100 रुपये किलो तर टोमॅटोचे दर वाढले आहेत। टोमॅटो 100 रुपये प्रति किलोवर गेले आहे। पितृपंधरवाडा, सर्वपित्री अमावस्या, घरोघरी आता पूर्वजांना नैवेद्य दाखविण्यावर भर दिला जात आहे। त्यामुळे मागणीत वाढ झाली आहे। आवक घसरली असून 25% आली आहे। परिणामी सध्या भाज्यांचे भाव कडाडले आहेत। त्यामुळे मागील आठवड्याच्या तुलनेत भाजीचे भाव घसरले असल्याचे भाजी विक्रेते सांगतात। तर टोमॅटोच्या दरवाढीने गृहिणींचे बजेट बिघडले। मात्र आगामी दिवसात भाज्यांची आवक वाढणार असल्याने दरात सुद्धा घसरण अपेक्षित आहे। पुढील 15 दिवसात भाजीच्या दरात घसरण अपेक्षित आहे। जुने शहर परिसरात अल्पवयीन शालेय मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून या घटनेतील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। अन्य 2 आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही। जुने शहर येथे मावशीच्या घरी राहणाऱ्या अकोल्यातील इयत्ता 10वीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना 9 सप्टेंबर रोजी घडली होती। या प्रकरणी पीडित मुलीने जुने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। यानंतर 25 सप्टेंबर रोजी जुने शहर पोलिसांनी एका आरोपीच्या मैत्रिणीला ताब्यात घेऊन तिला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। या दरम्यान आरोपी लल्ला इंगळे, बंटी सटवाले आणि कुणाल मनवानी उर्फ चिक्की यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। सोमवारी रात्री पोलिसांनी या घटनेतील आरोपी सुनील मनवानी उर्फ चिक्कीला अटक केली। या प्रकरणातील इतर 2 आरोपी पोलिसांच्या हाती लागतील का असा प्रश्न विचारला जात आहे। 4,000ची लाच मागितल्याप्रकरणी अकोट तालुक्यातील अकोलखेड येथील संतोष संपतराव निंबोळकर या मंडळ अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी संध्याकाळी अटक केली। शेती हक्क सोडण्याच्या अर्जासाठी अनुकूल अहवाल सादर करण्याच्या बदलात त्याने लाच मागितली होती।
अकोलखेड येथील मंडळ अधिकारी संतोष निंबोळकर यांनी सामायिक शेतीचे हक्क सोडण्याच्या अर्जावर तहसीलदारांकडे अनुकूल अहवाल सादर करण्यासाठी 5,000 रुपयांची लाच मागितली। त्यानुसार 2 ऑगस्ट रोजी लाच पडताळणीची कार्यवाही 2 शासकीय पंचांच्या उपस्थितीत करण्यात आली। त्यावेळी आरोपीने 4,000 रुपयांची तडजोड करून लाच स्वीकारण्याचे मान्य केले होते। मात्र तक्रारदाराच्या हालचालीवर संशय आल्यामुळे आरोपीने लाच न स्वीकारता तक्रारदाराविरुद्ध पोलीस स्टेशन अकोट शहर येथे फिर्याद दाखल करण्याचा प्रयत्न केला। तक्रारदाराच्या तक्रारीनुसार आणि पडताळणी कार्यवाहीतून समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे संतोष निंबोळकर यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भारतीय कलारत्न पुरस्काराने प्रदीप नंद यांच्या वतीने दीपाली नंद यांचा सन्मान करण्यात आला। पुणे येथील यशदा ऑडिटोरियम यशवंतराव चव्हाण अकॅडमी राजभवन कॉम्प्लेक्समध्ये सन्मान सोहळा पार पडला। यावेळी पद्मश्री उदय देशपांडे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन दीपाली नंद यांना गौरविण्यात आले। ज्या पद्धतीने पद्मश्री सन्मान सोहळा संपन्न झाला, अगदी त्या धर्तीवर भारतीय कलारत्न सन्मान सोहळा संपन्न झाला। या सन्मान सोहळ्यात भारतभरातून विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यामध्ये ज्ञानरत्न, उद्योगरत्न, समाजरत्न, सेवारत्न, कृषीरत्न, नारीरत्न, कलारत्न या विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले। यामध्ये प्रामुख्याने गायक, नृत्य, हस्तरेष अभ्यासक, फिल्म लाईनमध्ये काम करणारे, समाजसेवा, आरोग्य, विज्ञान तथा खेळात कला विभागातील लोकांचा समावेश होता। हा सन्मान सोहळा ग्लोबल स्कॉलर फाउंडेशन व बेळगावी एज्युकेशनल सोसायटी प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्याला मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री उदय देशपांडे, संस्थेचे अध्यक्ष सुनील बेळगावे यांची प्रमुख उपस्थिती होती। या सोहळ्याचे प्रास्ताविक अंकिता ताम्हणकर यांनी केले तर संचलन रत्ना दहिवलकर यांनी केले। संपूर्ण जगात नंद गणपती संग्रहालय हे भारतातील एकमेव गणपती संग्रहालय असून त्यामध्ये 6,000 गणपती भव्य अशा 7 दालनात विराजमान असून हा परिसर निसर्गसृष्टीने परिपूर्ण असल्यामुळे नंद गणपती संग्रहालयाची निवड झाली होती। आतापर्यंत नंद गणपती संग्रहालयाला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अवॉर्ड मिळाले आहेत। या सोहळ्याला मंचावर चिखलदरा येथील नंद गणपती संग्रहालयाचे संचालक प्रदीप नंद यांच्या वतीने सौ दीपाली नंद यांना बोलावत उपस्थितांना संग्रहालयाची संपूर्ण माहिती व परिचय करून देताच यावेळी जनसमुदाय भावुक झाला होता। कार्यक्रमाच्या सुरुवातीला नंद गणपती संग्रहालयाची डॉक्युमेंटरी फिल्म दाखवण्यात आली होती। यावेळी सर्व मान्यवरांची प्रोत्साहनपर भाषणे झाली। नंतर प्रदीप नंद यांच्या वतीने दीपाली नंद यांना पद्मश्री सुधीर देशपांडे यांच्याकडून मेडल प्रदान करून सन्मान चिन्ह व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला। सन्मान सोहळ्याकरिता नंद गणपती संग्रहालयाचे व्यवस्थापक डॉक्टर माधव देशमुख तथा इंद्राणी देशमुख, प्रसाद देशपांडे, प्राची देशपांडे यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ग्रीष्मा जाधव यांनी केले। कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांसोबत सत्कार मूर्तींचा ग्रुप फोटो काढण्यात आला। मधुसूदन नंद उनकी ओर से उनकी अर्धांगिनी यहाँ पर मौजूद है। प्रदीप जी मधुसूदन नंद एक प्रतिष्ठित व्यवसायी और कृषक है जो रियल इस्टेट और कृषि क्षेत्र में सक्रिय हैं। वाशिंबा और चिखलदरा में उनकी खेती है जहां उन्होंने सुंदर फार्म हाउस बनाए हैं। इसके जल्द ही बाबुलगांव में 5 स्टार ढाबा और नंद एंटिक फ्लावर वैली और दीप पुरातन वस्तु संग्रहालय शुरू करने वाले हैं। यह जीवनदीप पर्यावरण संस्था के अध्यक्ष हैं, स्काई एजुकेशनल सोसाइटी के उपाध्यक्ष। उनका सबसे महत्वपूर्ण योगदान नंद गणपति संग्रहालय है जो हमने पहले शुरुआत में वीडियो देखा है, जो चिखलदरा में स्थित है। इस संग्रहालय में 6,000 से अधिक गणेश मूर्तियों का अद्वितीय संग्रह है जो पर्यटकों के बीच आकर्षण का केंद्र बना हुआ है। इसके लिए आपको बेस्ट आर्टिस्ट ऑफ द ईयर अवार्ड से सम्मानित करते हुए हमें बेहद खुशी हो रही है। भारतीय रत्न अवार्ड के अंतर्गत भारतीय कला रत्न पुरस्कार से आपको नवाजा जा रहा है हमारे मुख्य अतिथि पद्मश्री द्वारा। और आपके आगे सभी कार्य के लिए आपको ढेर सारी शुभकामनाएं। और हो सके तो हम सब उनके वो गणपति संग्रहालय को अवश्य भेट दें। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या अमरावती जिल्हा प्रमुखावर गोळीबार झाल्याची घटना उजेडात आली। त्याच्या वाहनावर 2 गोळ्या लागल्या। जिल्हा प्रमुख गोपाल अरबट हे या हल्ल्यात वाचले।
अमरावती येथील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाळ अरबट यांच्या वाहनावर गोळीबार करण्यात आला। वलगाव ठाणे हद्दीतील रात्री ही घटना घडली। गोपाळ अरबट थोडक्यात बचावले। शिंदे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूड यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणारे शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ अरबट यांच्या कारवर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला। सोमवारी रात्री अमरावतीवरून दर्यापूरला येत असताना रात्री 11:30 वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती आहे। त्यामुळे एकच खळबळ उडाली असून यात गोपाळ अरबट थोडक्यात बचावले। गोपाळ अरबट एकटेच आपल्या खासगी कारमधून प्रवास करत असल्याची माहिती आहे। बंदुकीच्या 2 गोळ्या त्यांच्या वाहनावरून आरपार बाहेर पडल्या। हल्ला झाल्यानंतर काही वाहने त्यांचा पाठलाग करीत असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली। तातडीने वलगाव, खोलापूर, दर्यापूर पोलीस तातडीने त्यांच्या मदतीला धावून गेल्याने पुढील अनर्थ टळला। गोपाळ अरबट यांनी रात्री उशिरा वलगाव ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदवल्याची माहिती आहे। नेमका कुठल्या कारणाने त्यांच्यावर गोळीबार झाला याची चौकशी करण्यात येईल अशी माहिती आरआरसीशी बोलताना पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी दिली। घटस्थापना गुरुवारी मोठ्या उत्साहात होणार असून सर्व मूर्तिकारांकडून मूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून शहरातील सार्वजनिक नवदुर्गा मंडळातर्फे भव्य मंडप उभारण्यात येत आहेत, तर भाविकांनी घरोघरी नवरात्रीची तयारी पूर्ण केली आहे। सुख आणि समृद्धीचं प्रतीक असलेल्या मा दुर्गेच्या आगमनाला अवघा 1 दिवस उरला असून दुर्गापूजेची तयारी, मा दुर्गेच्या मूर्तीला अंतिम स्वरूप देण्यात मूर्तिकार पूर्णतः व्यस्त आहेत। शहरात अंतिम टप्प्याचे काम जोरात सुरू असून मूर्तिकारांकडून मूर्ती सुशोभित करून त्याला अंतिम स्वरूप दिले जात असून दुर्गा मातेच्या मूर्तीचे सुमारे 80% काम पूर्ण झाले आहे असे मूर्तिकारांचे म्हणणे आहे। मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे, तर दुसरीकडे सार्वजनिक मंडळांकडून आकर्षक मंडप उभारण्यात येत आहेत। नवरात्रोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन, दांडिया, गरबा आदी कार्यक्रमांचे आयोजन नवदुर्गा उत्सवात केले जाते। शहरात दांडिया आणि गरब्यासाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये अनेक महिला आणि मुली सहभागी होऊन गरबा आणि दांडिया नृत्य शिकत आहेत। पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। तुम्ही 1000 रुपयांचे अनुदान मागता तिथे कोट्यावधीची लूट, महायुतीला अडचणीत आणणारे सदाभाऊ खोतांचे वक्तव्य। पत्रकार सचिन मुर्तडकर यांच्यावर प्राणघातक हल्ला, हल्लेखोर पसार, ग्रामीण पत्रकार संघटना आक्रमक। अकोला पूर्व मतदारसंघात मातृशक्ती असुरक्षित, बिर्ला कॉलनीत महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लंपास। विधानसभेत 5 पैकी एका ठिकाणी भाजपला अच्छे दिन, 4 विधानसभेसाठी सक्षम उमेदवाराचा शोध सुरू, निरीक्षक दाखल। गुरुवारी घटस्थापना, भाविक भक्तांची तयारी पूर्णत्वाकडे, गरबा दांडिया उत्सवाला होणार रंगारंग सुरुवात। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा आरआरसी न्यूज। 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी आरआरसी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आरआरसीच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।